वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. कुंभमेळ्याच्या पर्वणीत जो आनंद मिळतो तोच आनंद नाम सप्ताहामध्ये मिळतो. महंत राघवेश्वरानंद गिरीजी महाराज ग्रामस्थांनी एकत्र येत भगवंताचे नाम जपण्यासाठी केलेला यज्ञ म्हणजेच अखंड हरिनाम सप्ताह होय. धार्मिक कार्याला, सप्ताह कार्याला भरभरून मदत केली पाहिजे. तन मन धनाने मदत केली तर परमेश्वर खुश होतो. नाशिकला कुंभमेळ्याची महापर्वणी आहे. या पर्वणीत अनेक भाविक लाभ घेत असतात, त्यांना पुण्य मिळते. कुंभमेळ्याच्या पर्वणीत जो आनंद मिळतो तोच आनंद अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मिळत असतो, असे प्रतिपादन कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थानचे महंत राघवेश्वरानंद गिरीजी महाराज यांनी केले. आज नागपंचमीच्या मुहूर्तावर सोनेवाडी येथील 42व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात राघवेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. यावेळी बोलताना महंत राघवेश्वरानंद गिरीजी महाराजांनी सांगितले की सोनेवाडीत होणारा कुठलाही धार्मिक कार्यक्रम हा सुंदर होतो, यशस्वी होतो. चांगल्या कामाला गावातील ग्रामस्थ मतभेद विसरून एकत्र येतात, ही अभिमानाची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले. पुरोहित विक्रम कुलकर्णी गुरु यांच्या हस्ते पूजा अर्चा करण्यात आली. संत पूजन व महाराजांचा सन्मान सप्ताह कमिटीचे अध्यक्ष शांतीलाल जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणानंतर गावाला व परिसराला पाऊस, सुबत्ता व पीक पाणी चांगले येण्यासाठी तांब्याच्या भरलेल्या घागरीची व ग्रंथराज ज्ञानेश्वरीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. दत्तात्रेय उर्फ दादासाहेब जावळे यांना या संकटमोचन घागरीचा मान मिळाला. मिरवणूक झाल्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात करण्यात आली. रात्री 9 ते 11 यावेळी हरिभक्त पारायण भगवान महाराज जंगले शास्त्री यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे. ध्वजारोहणाच्या व मिरवणुकीच्या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, भजनी मंडळ व अखंड हरिनाम सप्ताह समितीतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मण जावळे, वेद बातमीचा, कोपरगाव. मनुष्य चांगल्या कुळात जन्माला येतो. आता इथं काय नाव दिलं? अखंड हरिनाम सप्ताह, म्हणजे नामाचा सप्ताह आहे आणि आपल्या सर्वांसाठी पर्वणी आहे. नाही, महापर्वणी आहे. आपल्याला कुंभमेळ्याला गेल्यानंतर जो पर्वणीचा आनंद मिळतो तोच आनंद भगवान प्रभू रामचंद्र हनुमान दादांच्या कृपेने आपल्याला तो आनंद इथे मिळतो. आपल्या इथं त्याचा शुभारंभ झालेला आहे. तेव्हा या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी भरभरून योगदान द्यायचे. तनाने, मनाने, धनाने सगळ्यांनी मिळून. नुसतं मॅच शिकायचे नाही तर मॅचच्या वर काय राहतो? कोणता कप? तो वर्ल्ड कप आहे ना, तो आपल्याला जिंकायचा आहे. आणि ती आपल्या सर्वांची योग्यता आहे, कारण आपल्या गावामध्ये अनेक भाग्यवंत, अनेक जन्माचं पुण्य आहे, म्हणूनच आपण इथे जन्म